अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिर कॉरिडॉर प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेऊन या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी सुमारे 500 कोटींचा विकास आराखडा तातडीने तयार करून शासनाकडे सादर करण्याचे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याबद्दल आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी व नगराध्यक्ष मिलनदादा कल्याणशेट्टी यांचा नगरसेवकांकडून सत्कार करण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली श्री स्वामी समर्थ मंदिर कॉरिडॉर प्रकल्पाचा मुंबई येथे उच्चस्तरीय बैठक आयोजित करून 500 कोटींचा विकास आराखडा तातडीने तयार करून शासनाकडे सादर करण्याबाबत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आणि नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांच्या समन्वयपूर्ण प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे। आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आणि नगराध्यक्ष मिलनदादा कल्याणशेट्टी यांच्या विकासाभिमुख कार्यातून अक्कलकोटच्या सर्वांगीण विकासाची वाटचाल अधिक वेगाने सुरू आहे। यामुळे श्री स्वामी समर्थ मंदिर कॉरिडॉर प्रकल्पाला आता अधिकृत गती मिळाली असून हा प्रकल्प अक्कलकोटच्या धार्मिक, सांस्कृतिक व पर्यटन विकासाला नवी दिशा देणारा ठरणार आहे। या ऐतिहासिक निर्णयानिमित्त नगर परिषदेच्या सर्व नगरसेवकांच्या वतीने आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी व नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी उपनगराध्यक्ष ऋतुराज राठोड, पक्षनेते यशवंत घोंगडे, बांधकाम सभापती सद्दाम शेरीकर, पाणीपुरवठा सभापती देवीदास कवटगी, नगरसेवक महेश इंगळे, महेश शिंडोळे, लक्ष्मीकांत धनशेट्टी, भीमराव शेळके, प्रवीण शहा, अशोक जाधव, सुनील सिद्धे, नागराज कुंभार, सचिन शिंदे, शिवराज स्वामी, बबलू कामनूरकर, रुद्रय्या स्वामी, महेश लिंबोळे, अब्दुल गवंडी, मुबा शेख आदी मान्यवर उपस्थित होते। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।